त्यांचा सन्मानित केला जाईल. संध्याताई पाठक, यानंतर काव्य रोहिणीताई यांचा सन्मानित केला जाईल. काव्य रोहिणीताई यांचा सन्मानित आमच्या मुख्य व्यासपीठावर होईल. आपलेही सहर्ष स्वागत. सोनलताई तांबे शाखाध्यक्ष पलावा यांचा सन्मानित केला जाईल. सोनलजी तांबे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. शाखाध्यक्ष पलावा. यानंतर पायलजी खंडेलवाल शाखाध्यक्ष पलावा त्यांचा सन्मानित केला जाईल. पायलजी खंडेलवाल. पायलजी खंडेलवाल यांचा सन्मानित आमच्या मुख्य व्यासपीठावर होतं. डॉक्टर चौधरी दाम्पत्य ते उपस्थित आहेत पडलेवरून, त्यांचा सन्मानित केला जाईल. या सर्वच त्यांच्याबरोबर आलेले डॉक्टर चौधरी यांचा सन्मान, सहकुटुंबी ते हा सन्मान त्यांचा होतोय. आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. अप्रतिम फटका आपण पाहिला ज्ञानेश्वरीच्या बाटमधून. या अगोदर देखील वाघाची वाडी संघाने केलेला परफॉर्मन्स दापोली संघाच्या विरोधातला खरोखरच चर्चेचा विषय ठरेल. सेलिब्रेशन आपण पाहिलं. हा पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह भाग फोटोजेनिक हा स्ट्रोक होता. ज्या पद्धतीनं फटका खेचला ज्ञानेश्वरने. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील असाच एक फटका त्याने खेचला होता. स्कोर आहे 8. अंतिम सामना आजच्या दिवसातील 10वा दिवस या स्पर्धेचा. वाघाची वाडी विरोधात बुर्दुल या दोन संघादरम्यानची लढत. 8 धावा. टप्पा पडतोय सुधीर पाटीलचा. निर्धाव चेंडूचे होते सांगता. सुधीरचं योगदान बुर्दुल संघासाठी प्रामुख्यानं फार महत्त्वाचं राहिलंय. बॅटिंग करत असताना त्याने केलेली कमाल, गोलंदाजी करत असताना देखील परफॉर्मन्स खूप छान राहिलाय सुधीरचा. त्या जोरावरती त्यांनी 2 सामने जिंकलेत आणि ही सेमीफायनलची लढत आहे या गटातली. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. पंच नो बॉल घोषित करतायत. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 2 धावा सहजरित्या घेतल्या जातील. वाघाची वाडी या संघाने पराभूत केलंय ते दापोली संघाला. याची चर्चा सातत्यानं होत राहील आणि ते कुठे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. कॅप्टन अविनाश वाघचं सेलिब्रेशन आपण पाहिलं, परंतु त्यानंतर जेव्हा हा संघ विजयी झाला, आदरणीय विनोद दादा मंचावरती उपस्थित होते. त्यांनी अगदी त्यांचं अभिनंदन केलं. खरोखरच स्वप्नपूर्ती झाल्यानंतर 2 सामने जिंकणं खूप चांगली कामगिरी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर इथे बीट झालाय. बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं. चौकार. चला विनंती आहे फास्ट खेळा थोडे. यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024 अंतिम टप्प्यामध्ये आता आपण चालू आहे. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. ड्रोन व्ह्यू खेळपट्टी नरेशजी मात्रे यांनी खेळपट्टी बनवले.
अजून आणखी महिनाभर जरी खेळले तरी सुद्धा तिला भंग पडणार नाही, इतकं छान असं काम त्यांनी केलेलं आहे. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा नगरी हेदुटणे मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा धावसंख्या ती 15. वाघाची वाडी संघाचा ज्ञानेश्वर काय कमालीचं षटक त्याने टाकलं, झोप उडवली सर्वांची. अविनाश ऑन स्ट्राइक, टीमचा कॅप्टन आहे. गोलंदाजीसाठी भूषण फक्त दिशा दिली आणि तिथे पहा कव्हर पॉइंटला फिल्डर. वेगाने आला होता हा चेंडू, खूपच वेगाने आला होता. ज्ञानेश्वर ज्याने सामना फिरवला, 6 बॉलमध्ये 7 धावा डिफेंड केल्या. खरं तर 6 बॉल 6च पाहिजे होत्या, कारण विकेट कमी गेल्या होत्या दापोलीच्या, त्या देखील करू दिल्या नाही ज्ञानेश्वरने. झेली ते सुटला. 16 धावा 16. वेगानं हा मात्र चेंडू निघून गेला. लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता, लाप शॉट इथे अनसक्सेसफुल राहिलाय. ज्ञानेश्वरचा 7 बॉल 13 वरती तो खेळतोय. अविनाश 2 चेंडू 2. ग्रामीण कल्याण डोंबिवलीचा आपण विचार केला तर 4 संघ सेमीफायनलिस्ट आहेत. मानेरे, OV11 पडले, वडवली, वाकळण. ओपन अपचा आपण विचार केला तर प्रवीण 11 खारघर, शांतिरत्न डोंबिवली आणि R11 खार्डी. उडवला चेंडू मिड विकेटला. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय, वेगाने धावत जज करतोय. ज्ञानेश्वर उघडेचा खेळ इथे खल्लास झालाय. फलंदाज बाद, पहिला धक्का वाघाची वाडी संघाला. थँक्यू चंद्रकांतजी फुटाणे. हे गीत नाही ते स्फूर्ती गीत आहे, ऊर्जा येते हे गाणं ऐकल्यानंतर. आणि खास करून या क्रीडा नगरीमध्ये कित्येक खेळाडूंची हे गाणं रिंगटोन आहे. प्रेक्षकांसाठी अनेक पारितोषिक आहेत उद्याच्याही दिवसामध्ये. लकी ड्रॉ इथे करण्यात येईल, तो देखील विनामूल्य. 5 स्पोर्ट्स बायसिकल, त्याचबरोबरीने 5 कूलर आणि निश्चितच 1 मोटर बाईक देण्यात येईल खेळाडूंसाठी, माफी असावी प्रेक्षकांसाठी विनामूल्य. 16 धावा 1 विकेट. वेगाने टाकण्याचा निर्धार होता तो भूषणचा. लॉंगांच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. 1च धाव. फार कमी धावा डिफेंड केल्या दापोली संघाच्या विरोधात वाघाची वाडी या संघाने. आणि हा टीमचा कॅप्टन आहे अविनाश वाघ. नेहमी आपल्या टीमला चिअर अप करत असतो, आत्मविश्वास देत असतो खेळाडूंना. 17 त्याचा रोल फार महत्वाचा ठरला या 2 सामन्यांमध्ये. सेमीफायनलची लढत चालू आहे सध्या. फायनलमध्ये पोहोचलाय कानपोली हा संघ. स्क्वेअर ड्राईव्ह, बॅटची कडा घेऊन मागे गली रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त 1च धाव. चांगलं षटक भूषणकडून. या षटकामध्ये अवघ्या धावा दिल्यात आतापर्यंत. 3-1 विकेट त्याने घेतले ज्ञानेश्वर उघडेची, जो विस्फोटक ठरत होता. अनेक पारितोषिक उद्या असतील प्रेक्षकांसाठी. 5 स्पोर्ट्स बायसिकल, 5 कूलर आणि त्याचबरोबर 1 मोटार बाईक. कालही आपण पारितोषिकं दिलीत प्रेक्षकांना आयोजकांच्या मार्फत. खुल्लात टाकला होता चेंडू, लेफ्ट आर्म भूषण. काय कमालीचं षटक त्याने हाताळलंय. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर धावा आल्या असल्या 15, तरी सुद्धा जय गावदेवी अनन्या 11 बुर्दुल संघासाठी कमबॅक केलंय ते भूषण पाटीलने. धावसंख्या 19. एक खुश खबर टेनिस क्रिकेट जगतासाठी. तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर tenniscricket.in ही भारतातली पहिली वेबसाईट, ज्याला नुकतेच 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 18 लाख सबस्क्रायबरचा पल्ला या tenniscricket.in ने पूर्ण केलेला आहे. आणि याच वाहिनीवर सध्या आपण टेलिकास्ट करतोय. tenniscricket.in साठी मी एवढंच म्हणेन, कामात इमानदारी आणि जबाबदारी असली की अपयशाची उधारी चुकवत यश आपल्या दारी येतं. आज tenniscricket.in जगभरात टेलिकास्ट करत असतं आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 18 लाख सबस्क्रायबरचा पल्ला पूर्ण करणारा हा पहिला माइलस्टोन त्यांनी इथे सेट केलाय. आणि खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन.
CEO संतोष नाणेकर आणि त्याचबरोबर गौरव सावंत. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन tenniscricket.in ची टीम, संपूर्ण टीमला सलाम. 18 लाख सबस्क्रायबर त्यांचे इथे कंप्लीट झालेत. 19 धावा. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज मात्र इथे बाद आहे. दुसरा धक्का. ॲक्शन रिप्लेमध्ये ऑफ स्टंपच्या बराच बाहेर हा चेंडू होता. चुकीचा चेंडू निवडला कट शॉट खेळण्यासाठी आणि तिथे बॅटची कडा घेतली. फलंदाज बाद झाला तो अंकुश. 2 गडी बाद झालेत. मागच्या सामन्यामध्ये देखील विकेट सातत्याने जात राहिल्या होत्या. वाघाची वाडी संघाच्या 7 विकेट गेल्या होत्या, परंतु त्या धावा डिफेंड केल्या. परंतु समोर आता वेगळा संघ आहे बुर्दुल, ज्याने कमालीची फलंदाजी केली या संपूर्ण ह्या स्पर्धेमध्ये. सकाळच्या सत्रात वाकण संघ सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचला. चेक. एक विशेष सूचना आहे, जी मोठी स्क्रीन लावलेली आहे LED स्क्रीन, तिथे एक आमच्या मित्राचा iPhone XR हा मोबाईल हरवलेला आहे. कोणाला सापडला असेल तर ही नम्र विनंती आहे, आपण आमच्या समालोचन कक्षात तो आणून द्यावा. धन्यवाद. चंद्रकांत महत्वाचा खेळाडू या टीमचा. टप्पा चूक ठेवलाय, परंतु लाईन अगदी तपासली जाते. शेवटच्या क्षणी पंचांकडून दंडित करण्यात आलेला आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात. 1 धाव. ऑफस्टंप आणि ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन एक चॅनल पकडण्याचं काम सातत्यानं बुर्दुल संघाकडून चालू आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024 पर्व 20. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. पुन्हा एकदा टप्पा थोडा मागे ठेवला अंकुशने. धावांवरती अंकुश लावण्याचं काम तो सध्या करतोय. पहिलं फलंदाज थोडा स्टेप आउट होतोय हे पाहून लगेच लेन थोडी मागे खेचली. 20 धावा. विकेट 2. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेचलाय. फटका. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव. फक्त 1च धाव. आज कंबर कसून काम केलंय जय गावदेवी अनन्या 11 बुर्दुल संघाने आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आहे तो अर्थातच वाघाची वाडी. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय प्रफुल्लजी पाटील, लकी चौधरी देखील त्या ठिकाणी आहेत. आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. सकाळी लवकर येतात, मॅचेस चालू करता येणार आहे. फक्त 1च धाव. फक्त 1च धाव. प्रॉपर फिल्डिंग सेटअप केलाय गोलंदाज अंकुशने. दुसऱ्या षटकात देखील धावा आल्या त्या अवघ्या 4. या ओव्हरमध्ये 1 वाईड येऊन सुद्धा धावा दिल्या त्या मात्र 3. 1 विकेट त्याने घेतले. शेवटचा बॉल आहे. ऑन स्ट्राइक चंद्रकांत वाघ. ब्लॉक खोलला टाकला होता हा चेंडू. खोलात टाकलाय, समोर केसलाय. मिड ऑफ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा चेंडू. 2 धाव इथे कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नांना एकमेकांना थांबवलं फलंदाजांनी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय वाघाची वाडी संघासाठी आणि धाव फलक आहे 8च्या सरासरीनं 24. विकेट गेल्यात 2. संदीप रेड्डी. ट्यून AR रहमानची होती, परंतु तिला ज्या पद्धतीने त्याने कल्टिवेट केलं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं, प्रेक्षक दिवाने झाले त्या ट्यूनचे. चला एकत्रित येऊ नका. फिल्डिंग सेटअप त्वरित करा. बुर्दुल संघ तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये खेळायचे. फास्ट खेळा जरा. अगदी लख सूर्यप्रकाशात आपल्याला सामने कंप्लीट करायचे. हा शेवटचा सामना आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची ही क्रीडा नगरी, स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा नगरी हेदुटणे. अगदी मुख्य मंचाच्या वरती हा ड्रोन कॅमेरा आहे, तिथून हे क्षणचित्र टिपले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे झेंडे फडकत असताना डौलाने लॉंग ऑन लास्ट स्ट्रोक खेचलाय. ऑन ड्राईव्हचा चांगला फटका होता अविनाशचा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु पॅरलल थ्रो अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये.
महेश कडून एक प्लॅनिंगने उतरलाय. प्रवीण मात्रे टीमचे कॅप्टन आहेत. त्यांना ठाऊक आहे स्पर्धा जिंकायची आहे. जिंकलो तरच पुढच्या वर्षी संधी आहे. हे देखील फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होत आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. गोलंदाज भूषण असेल त्याचबरोबर आदर्श असेल. बुर्दुल संघाच्या या गोलंदाजांनी आज सर्वांनाच प्रभावित केलंय. लेफ्ट आर्म बॉलर आहेत, फसवतायत बॅटरला. तर लेफ्ट आर्म बॉलरला निसर्गदत्त देणगी असते. त्यांचा टप्पा पडला की रायटी बॅटरसाठी बाहेर निघतो, लेफ्टी बॅटरसाठी आतमध्ये येतो. 26 धाबा. कॅप्टन आहे समोर अविनाश वाघ. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू लॉंग ऑफला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु त्याच्या अंगाला लागून चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. चौकार. आपण पाहिलं एकविरा देवस्थानचे पुजारी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी आदरणीय विनोद दादांना एकविराची जी ओटी आहे ती मात्र इथे भेट म्हणून पुरस्कृत केली. अगदी खोदून काढला चेंडू. ऑफस्टॅकच्या बाहेरचा एक्सप्रेशन पहा विनाशच्या चेहऱ्यावरचे. चौकार आल्यानंतर स्टेप आउट होऊन खेळलेला फटका पुन्हा एकदा लॉंग ऑनला येतोय. जर्सी नंबर 135 फेक करेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तिथे धावला आणि पहा चेंडू हातातून सोडण्याच्या अगोदर पहिले बॅटला पाय लागला. तिथे त्याने नमन केलं. हे ग्रामीणचे खेळाडू आहेत. ही बॅट नाहीये तर हा शरीराचा भाग आहे आपल्या. टाळ्या होऊन जाऊ दे गोलंदाजासाठी. म्हणूनच ग्रामीण क्रिकेटने या क्रिकेटचा आत्मा का जपलाय त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही भूषण कडून पाहिलं. तो थ्रो करू शकला असता परंतु ते त्याने केले नाही. बॅटला पाय लागलाय. पहिले तिथे त्या बॅटला त्याने नमन केलं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळत असताना वाघाची वाडी संघाचे फलंदाज अनसक्सेसफुल राहिलेत. जेव्हा त्यांनी स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हर ड्राईव्ह मारलेत निश्चितच ते यशस्वी झालेत. 31 धाबा. 10 धाबा आल्यात या ओव्हरमध्ये. दुसरं षटक आहे. एकूण 10 धाबा दिल्यात भूषणने. पंचांकडे अपील. चॉप शॉट कळायचा होता. वाईट यॉर्कर. अपील जोरदार आणि ते पंच बाद घोषित करतायत. मोठा धक्का वाघाची वाडी संघाला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर आहे 31. विकेट गेल्यात 3. उद्याचा ड्रॉ पर्यंत पोहोचवतोय. उद्याच्या अर्थातच ग्रामीण 48 संघातील जे 4 संघ पुढे सरकलेत त्यांचे मॅचेस कशा असतील सेमीफायनलच्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या दिवसामध्ये वाकळण संघ, दुसऱ्या दिवसामध्ये मानेरे, थर्ड डे लॉर्ड्समधून OV11 पडले आणि फोर्थ डे मधून वडवली. हे 4 संघ क्रॉस इथे लावण्यात आलेले. 1-3 आणि 2-4. पहिल्या दिवसामध्ये वाकळण त्यांच्या विरोधात खेळेल. तिसऱ्या दिवसातील क्वालिफाय झालेला OV11 पडले आणि दुसरा सेमीफायनलचा सामना सेकंड डे मध्ये क्वालिफाय झालेला मानेरे विरोधात फोर्थ डे मध्ये क्वालिफाय झालेला वडवली हा संघ. सेमीफायनलच्या लढती पुन्हा एकदा पोहोचवतो. वाकळण विरोधात पडले, मानेरे विरोधात वडवली. फक्त त्या मॅचेस कशा असतील हे आयोजक मंडळी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत हे सर्व उद्याचे ड्रॉ पोहोचवले जातील. मॅचेस कशा असतील त्या. फटका इथे फसलाय. विकेट कीपर येतोय. झेल घेतला जाईल. फलंदाज बाद अविनाश. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं वाघाची वाडी या संघाने फलंदाजी करत असताना चुका केल्या. या सामन्यामध्ये देखील सातत्यानं विकेट जात आहेत. उद्या यायला विसरू नका या क्रीडा नगरीमध्ये. कालही आम्ही 3 स्पोर्ट्स बायसिकल दिल्या, त्याचबरोबर 1 बाईक दिली. उद्या तर प्रेक्षकांसाठी धमाका आहे, धमाका. अर्थातच 5 स्पोर्ट्स सायकल, त्याचबरोबर 5 कूलर आणि 1 मोटर बाईक. नशीबवान असाल तर 9 प्रेक्षक जे नशीबवान असतील त्यांना एवढी मोठी पारितोषिकं
काल तर होंडा HF 11 10 एकूण पारितोषिक. काल तर आपण होंडा HF दिल. टप्पा पडतोय. विकेट कीपर मेन अंपायर कडे अपील करायला हवी. आदर्श पाटील आलाय. वय वर्ष 13 ते 14 या खेळाडूचं मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकलाय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. यापेक्षा त्याच्यासाठी काय असू शकतं. काशीनाथ दादा पाटील आहेत तिथे, प्रफुल्लजी पाटील, लकी चौधरी. अंतिम टप्प्यात होता. आज आपण पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आदर्श पाटील ची फिरकी आणि तिथे जाळ त्यामध्ये गुंतलाय तो बुधाजी. पाहूया आता किती स्टंप उचललेत आणि रनआउट आहे की नाही हे मात्र आता पंच इथे सांगतील. खूप सारी पारितोषिक आहेत कुणाल सर उद्या प्रेक्षकांसाठी. 5 स्पोर्ट्स बायसिकल, त्याचबरोबरीने 5 कूलर आणि 1 बाईक. काल अडिवली गावामध्ये एक बाईक गेली आणि त्याने आवर्जून सांगितलं की करण भानेचं स्वप्न मी पूर्ण केलं. शेवटी बाईक तिथे गेलीच. वैयक्तिक पारितोषिक खेळाडूंच्या बाबतीत निसान मॅग्नाइट ग्रामीण गटासाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला, बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी देखील पारितोषिक आहेत. परंतु खास करून उद्या प्रेक्षकांसाठी परवणी धावसंख्या ती वाघाची वाडी संघाची 31. वाघाची वाडी संघाने दापोली संघाला पराभूत केलं. काय तो सामना रंगला. 6 चेंडू 7 धावा. रोमहर्षक सामना, चित्त थरारक सामना. दादाही उपस्थित होते, विनोद दादा. शेवटी ते उभे राहिले. तिथून ते सामना लास्ट बॉल तर त्यांनी शेवटचे 2 चेंडू उभे राहूनच पाहिले. नॉट आउट आहे. पंचांचा निर्णय आला इथे नॉट आउट. चला आतमध्ये चला त्वरित. यस स्टंप आणि बॉल एकत्रित उचलायचा असतो लावून त्याला, परंतु त्याने एका हाताने स्टंप उचलला आणि दुसऱ्या हातात त्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा तेच घडलं म्हणून इथे बॅटर नॉट आउट आहे. गुड अंपायरिंग जय पवार. चेंडू एका हातात आणि दुसऱ्या हाताने स्टंप. ही प्रक्रिया खरं तर एकसाथ करायला हवी. चेंडू आणि स्टंप एकसाथ असायला हवे, तेव्हा कुठेतरी फलंदाज बाद झाला असता, परंतु तसं घडलं नाही. नॉट आउट इथे डिसिजन आलाय. मगाशी देखील स्टंपवरती एक बेल बाकी होती. ती बेल्स उडवल्यानंतर बॅटर आउट रनआउट डिसिजन दिला होता. चांगली अंपायरिंग जय पवार कडून. 31 धावा 4 विकेट गेल्यात. लास्ट ओव्हर आहे. आदर्शने इथे मात्र जायबंदीच केले फलंदाजांना. आता रनआउट आहे. सपशेल रनआउट. फलंदाज बाद. त्यात 5 विकेट आहेत. कुणाल सर आदर्शच्या विरोधात मला असं वाटतं एकच चौकार आलाय. तो फक्त अभि देवघर याने मारला होता स्टेप आउट होऊन. अभिने तो फटका मारला होता स्टेप आउट होऊन. फुलटॉस बॉल आणि लॉंग ऑफला तो चौकार आला होता. या विपरीत आदर्शच्या विरोधात धावा चाललेल्या नाहीयेत. रॉंग वन देखील टाकतो कधी कधी. स्टेप आउट झाल्यानंतर बॅटर पहिल्याच वर्षामध्ये खेळतो आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये इतकी छान कामगिरी. इथे लेफ्टी बॅटरसाठी रॉंग वन टाकला होता. फ्लाइट दिली. आय लेवल बॉलिंग. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद प्रकाश वीर. धक्का क्रमांक 6वा. फलंदाज इथे पायचीच्या स्वरूपात बाद झालाय. 5 चेंडू फेकलेत आदर्शने. आदर्शवत गोलंदाजी केले. एकही धाव अद्याप दिलेली नाहीये. येईल का मेडन ओव्हर. निर्धाव षटक आदर्श पाटील कडून. वय वर्ष 13 ते 14.
पहिल्यांदा आपल्या संघामध्ये त्याची निवड करण्यात आली. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये या खेळाडूने निश्चितच प्रभावित केलंय. मोस्ट इमर्जिंग अँड एनर्जेटिक प्लेअर आदर्श पाटील. शेवटचा चेंडू निर्धाव आला तर हे षटक मॅडनवर होऊन जाईल. पहिल्या मॅच मध्ये एक धाव देत एक विकेट त्यानं घेतले होते. आता 2 विकेट घेतल्यात, एकही धाव दिलेली नाहीये वाघाची वाडी संघाच्या विरोधात. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकला होता. लास्ट बॉल आहे, निर्धाव षटक टाकेल का आदर्श पाटील? आदर्श सेट केलाय त्याने. इतर यंगस्टरच्या समोर वयाचा आणि कर्तृत्वाचा संबंध नसतो असं म्हणतात आणि आदर्शने ती कामगिरी केले. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, एक धाव, परंतु पंचांचा इशारा फक्त येणं बाकी आहे. या धावा जर का लेग बाईटच्या असतील तर निश्चितच हे षटक मॅडन ओव्हर. इट्स अ मॅडन ओव्हर. जोरदार टाळणी स्वागत करा आदर्श पाटीलचं, कारण ही लेग बाईटची धाव आहे ती त्याच्या खात्यामध्ये नसेल. 2 विकेट मात्र ते संपादित केल्या आदर्शने आणि निर्धाव षटक टाकलं. वय वर्ष 14. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पहिल्यांदाच खेळत असताना बुर्दुल संघाच्या आदर्श पाटीलने आदर्शवत कामगिरी केली. निर्धाव षटक टाकलं. रेकॉर्ड ब्रेक कामगिरी. 30 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असेल. 33 धावसंख्येची बुर्दुल संघाला. चला लवकरात लवकर बाहेर या आणि विनंती आहे वाघाची वाडी संघाला की सहकार्य करा. आपण त्वरित आतमध्ये चला. कल्याण, बदलापूर, ठाणे, रायगड गट आणि त्या गटातील सेमीफायनलची लढत चालू आहे. कानपोली संघ फायनलमध्ये जाऊन पोहोचला ड्रॉद्वारे. तो लकी संघ ठरला आणि सेमीफायनल वाघाची वाडी विरोधात जय गावदेवी अनन्या 11 बुर्दुल या 2 संघादरम्यान. पहिलं सत्र समाप्त झाले. 30 चेंडू 33 करायचेत बुर्दुल संघ, परंतु हे विसरून चालणार नाही. दापोली संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखलं होतं वाघाची वाडी या संघाने. दुसरं सत्र कसं असेल या आपण ऐकूया. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जोडले जातील कुडालजी दाते सर. त्या अगोदर काही सन्मान बाकी आहेत, त्या पण इथे सन्मान करणार आहोत. एक विशेष सन्मान इथे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर करतोय. प्रवीण तांडेल बेतवडे यांच्या वतीने हा सन्मान इथे केला जाणार आहे. या स्पर्धेचे शिल्पकार, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ते एक सप्रेम भेट इथे घेऊन आलेले आहेत. त्या भेटीचा स्वीकार विनोदजी रतन पाटील साहेब यांनी करावा. आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. आणि प्रवीण तांडेल बेतवड्याचे आहेत. विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ते एक सप्रेम भेट घेऊन आलेले आहेत. त्या भेटीचा स्वीकार आपण विनोदजी रतन पाटील साहेब करावा. हिमाईची उबदार शाल, त्याचबरोबर तिरुपती बालाजीची ही प्रतिमा देऊन आपल्याला सन्मानित इथे केले जाते. यानंतर काशीनाथ दादा पाटील यांचा देखील विशेष सन्मान प्रवीण तांडेल बेतवडे यांच्या वतीने ते केला जातोय. काशीनाथ दादा पाटील यांना देखील विनंती आहे आपण देखील या, आपल्याला देखील इथे सन्मानित केलं जाईल. आपल्याही वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्यासाठी एक भेट प्रवीणजी तांडेल बेतवडे यांच्या वतीने आणलेली आहे आणि आपला इथे सन्मान होतोय. काशीनाथदादा पाटील यांचाही सन्मान प्रवीणजी तांडेल बेतवडे यांच्या वतीने हा सन्मान केला जातोय. त्यांना ही गणरायाची प्रतिमा भेट दिली जाते. काशीनाथदादा पाटील यांना देखील वाढदिवसानिमित्त ही सदिच्छा भेट प्रवीणजी तांडेल यांच्या वतीने.
आजच्या दिवसातला हा महत्त्वाचा सामना. धन्यवाद समीर सोबणे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आता पहिल्याच बॉलवर चौकाराने सुरुवात झाली आहे. 28 बॉलमध्ये आता 29 करायचे आहेत. महेश, मागच्या मॅचमध्ये महेश चांगला खेळला, चांगली बॅटिंग त्याने केली. चार धावा मिळाल्यात आणि त्याच्यानंतर झेलचा प्रयत्न होता. बॅकवर्ड ऑफ पॉइंट, झेल तिथे सुटतोय. धाव मिळताना दिसेल इथेही. गोलंदाजी केली होती शेवटच्या ओव्हरमध्ये आदर्श पाटीलने आणि 500 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी तकदीर पाटील यांच्या वतीने आलेलं आहे. तर 5 धावा फलकावर लागल्यात. लक्ष छोटं आहे, 33 धावांचं. उद्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये 5 सायकल्स दिल्या जाणार आहेत, 5 कूलर दिले जाणार आहेत, त्याचबरोबर 1 बाईक दिली जाणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट. कोणत्याही प्रकारचं शुल्क तुमच्याकडून घेतलं जाणार नाही. कुपन तुम्हाला दिले जातील. यावेळेला एक चांगला बैठकचा फटका, बॉलला पाठवले विराट कोहली स्टँडच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बैठक आणि त्याच्यानंतर तो खेळाडू पडला. ऑलमोस्ट फॉलिंग बैठक ते पाहायला मिळाली. 6 धावा मिळतात. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 11. सुधीर पाटील आहे, या खेळाडूने आज छाप सोडली आहे. दुसऱ्या बाजूला आदर्श पाटीलने आदर्शवत गोलंदाजी केली आहे. निर्धाव षटक. मागच्या मॅचमध्ये 1 धाव 1 विकेट. त्याची गोलंदाजी समजलेली नाही आहे फलंदाजांना. रॉंग वन चांगले टाकलेत, बॅक ऑफ द हँड चांगले टाकलेत, दोन्ही बाजूला बॉल वळवलेत त्याने. चांगला बॉल, हा बॉल चांगला होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. हलक्या हाताने दिशा देत असताना टीमची धावसंख्या बिनबाद 11. आज 18 लाख सबस्क्रायबरचा पल्ला tenniscricket.in ने पूर्ण केलेला आहे. 18 लाख सबस्क्रायबर पूर्ण करणारी भारतातली पहिली वेबसाईट tenniscricket.in. 10 वर्ष त्या वेबसाईटला पूर्ण झाले. 2013 साली पहिल्यांदा त्या वेबसाईटची मुहूर्तमेढ रोवली गेली संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून. त्यांचंही कौतुक. बॅकफुटला जाऊन पुल केलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या मागे. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा मिळतील फलंदाज सुधीरला. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोअर बोर्डवर 13. चोवीस बॉलमध्ये आता 20 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. लक्ष थोडंसं छोटं आहे बुर्दुल टीमच्या समोर. हा आमचा मुख्य व्यासपीठ. या व्यासपीठाचं दृश्य तुम्ही पाहताय. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आणखीन एक महत्त्वाचा दिवस आता समाप्तीच्या मार्गावर. उद्याच्या सेमीफायनलची अनाउन्समेंट देखील झालेली आहे. 1 वर्सेस 3 आणि 2 वर्सेस 4 अशा पद्धतीने उद्याच्या सेमीफायनल्स या स्पर्धेमध्ये असणार आहेत. याची माहिती मगाशीच समालोचन कक्षातून देण्यात आलेली आहे. पडले विरुद्ध वाकळण आणि वडवली बी विरुद्ध मानेरे अशा सेमीफायनलच्या मॅचेस असतील. उद्याचं वेळापत्रक थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत प्रसारित केलं जाईल. बोलत यार, ओरपिच बॉल आहे, डाऊन द ग्राउंड, फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 6. महेशच्या बॅटमधून षटकार. बॅटमधून हा षटकार येतो. आता 14 धावांची आवश्यकता. हा बॉल बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये येतो. डॉट बॉल. चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज अविनाश वाघ. वाघाची वाडी हा संघ अगदी माथेरानच्या पायथ्याशी, जो डोंगराच्या पायथ्याशी जे गाव आहे वाघाची वाडी, तिथून हा संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. मगाशी ज्यावेळेला त्या खेळाडूला विचारलं त्यावेळेला त्याने सांगितलं की स्वप्न पूर्ण झालं.
2012 पासून ही स्पर्धा त्याने पाहिली आहे. कर्णधार अविनाश वाघ. ही खेळण्याची संधी मिळणं ही देखील एक खूप मोठी गोष्ट आहे या क्रीडा नगरीमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर, पुल केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, बॉलला पाठवलंय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामना खुला. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. एका धावेची आवश्यकता आहे. बुर्दुल संघ फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. अफुलर लेनचा बॉल आहे. इथे संधी आहे. विकेट प्राप्त होऊ शकते का नाही. सामना इथे जिंकलाय बुर्दुल टीमने. 2000 रुपयाचं पारितोषिक. रामदास पाटील तालुका अध्यक्ष पनवेल महाराष्ट्र.